बघा, सभागृहामध्ये आज जी स्थायी समितीचे सदस्य म्हणजे द्यायचे नावं होते त्यांची आज सभा होती. परंतु गटनेत्यांनी जेव्हा बंद लिफाफा दिला त्याच्यामध्ये म्हणजे विशिष्ट लोकांचे फक्त 7 लोकांची नावं आले आणि काल आमचे जे शहर अध्यक्ष संतोष भाऊ लामगे त्यांनी गटनेत्यांना काल फोन करून सांगितलं की 3 नावं आमच्याकडची द्यायची आहे. पण त्यांनी फोन उचलला आणि काहीतरी उडवाउडवीची उत्तरं दिली आणि त्यांनी म्हणजे पाहिजे तसं उत्तर दिलेलं नाही आणि 3 नावं जेव्हा इकडची द्यायची होती आणि तुम्ही तिकडची 4 नावं कोणतीही द्या, आम्हाला काही नव्हतं. पण सगळं एकंदरीत चांगलं होत असताना आज जर 3 नावं इकडली गेली असती आणि 5 नावं जर तिकडली 4 नावं तिकडली गेली असती तर आज जे सभागृहामध्ये झालं ते झालंच नसतं आणि सगळं पुढचे 5 वर्ष काम करायला सगळ्यांना म्हणजे चांगला वाव होता. पण आज जे घडलं सभागृहामध्ये ते अनपेक्षित होतं. तुम्ही दाद मागणार आहात का प्रदेशाध्यक्षांकडे याबाबत? बिलकुल. मी जेव्हा गटनेत्यांना विचारलं की हे असं कसं घडलं, तर त्यांनी आम्हाला उत्तर दिलं की याच्यात माझा काहीच रोल नाही आहे म्हणे. मग तुम्ही गटनेता झाले कशाला? जेव्हा तुम्ही एकत्र 27 नगरसेवकांना बसवायचं असतं, एक मीटिंग बोलवायची असती आणि मग आपल्याला स्थायी समितीमध्ये नावं कोणाचे कोणते पाठवायचे आहे हे त्यांनी आधी ठरवायला पाहिजे होतं. सगळ्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं आणि नंतर नावं द्यायची असती. परंतु सभागृहात जेव्हा आम्हाला त्यांची नावं वाचणं चालू झालं तेव्हा आम्हाला कळलं की काहीतरी म्हणजे गडबड आहे. तेव्हा आम्ही मग तिथे निषेध करण्याचं काम केलं. आमची एकच मागणी आहे की गटनेत्यांनी असं 5 वर्ष जर असं केलं तर आम्ही कामं कसे करायचे आणि सगळेच नगरसेवक आपापल्या वार्डामध्ये मेहनतीने निवडून आलेले आहे, पण त्यांचं पण कसं होईल हा त्यांनी विचार केला पाहिजे. प्रदेशाध्यक्षांना तक्रार करणाऱ्या याची कारवाई संदर्भात बिलकुल. आम्ही म्हणजे गटनेता हा आम्ही 27 नगरसेवकांनी मिळून केलेला आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्यांना विश्वासात घेऊनच काम केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि जर असंच 5 वर्ष ते वागले तर आम्ही नक्कीच तक्रार करू.